आज आपण पाड्यातले कार्यकर्ते असतील, पाड्यातले सगळी लोक असतील, वेलोवली मोर्चे मीटिंग आंदोलनाला करून आपण आज आदिवासी एकता परिषदेच्या पाठपुराव्यामुळे आणि इकडे पालघर जिल्हाध्यक्ष सांबरे साहेब आहेत, वसई तालुका कमिटी असेल, सगळे कार्यकर्ते असतील, यांच्या प्रयत्नामुळे आज हे पूर्ण समाज मंदिर आज हे बांधलं गेलेलं आहे. आणि या समाज मंदिराचा आज आपण उद्घाटन कार्यक्रम इकडे ठेवलेला आहे. मी पालघर जिल्हा अध्यक्ष सांबरे साहेब इकडे आहेत, त्यांना विनंती करतोय की साहेब रिबिन कापून या बोर्डाचं उद्घाटन करायचं आहे. उद्घाटन पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे साहेब यांच्या हस्ते रिबिन कापून झालेलं आहे. त्याचप्रमाणे मी त्यांना विनंती करतो सांबरे साहेबांना की नारळ फोडून या समाज मंदिराचं उद्घाटन करायचं आहे. दीपाली कटकर आणि आज आदिवासी एकता परिषद वसई तालुका उपाध्यक्ष अशोक तांबे साहेब इकडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की साहेब नारळ फोडून या समाज मंदिराचं उद्घाटन करायचं. आदिवासी एकता परिषदेचा त्याचप्रमाणे इकडच्या कार्यकर्त्या सुरेखा दुमाडे इकडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की मॅडम नारळ फोडून समाज मंदिराचं उद्घाटन करायचं आहे. आदिवासी एकता परिषदेचा बिरसा मुंडा करे पुकार. त्याचप्रमाणे इकडचे कार्यकर्ते संजय वज्रे इकडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की नारळ फोडून या समाज मंदिराचं उद्घाटन करायचं आहे. त्याचप्रमाणे इकडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की मॅडम नारळ फोडून समाज मंदिराचं उद्घाटन करायचं आहे.
ठीक आहे. साईनाथ मारिपाडे यांच्या मार्फत आज समाज मंदिराचा आणि बोर्डाचं उद्घाटन झालेलं आहे. त्या पाड्याच्या मार्फत एक छोट्यासा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. तिकडे उपस्थित आपले कार्यकर्ते पाहुणे मंडळी आलेले आहेत. त्यांचं नाव असतो त्यांनी इकडे स्टेजवर बसायचं आहे. आपल्याकडे पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सामने साहेब इकडे उपस्थित आहेत. साहेब स्टेजवर बसायचं आहे. त्याचप्रमाणे इकडे आदिवासी कमिटीचे अध्यक्ष अशोक मांगे साहेब आहेत. साहेब स्टेजवर येऊन बसायचे आहेत. इकडे वसई तालुका समितीचे संघटक आहेत, विकास परेड आहेत. साहेब स्टेजवर बसायचे आहेत. त्याचप्रमाणे संघटनेचे आदिवासी एकता परिषद वसई तालुका कमिटीचे संतोष टाटा इथे उपस्थित आहेत. साहेब स्टेजवर येऊन बसायचे आहे. त्याचप्रमाणे आदिवासी एकता परिषद वसई तालुका कमिटीचे रवींद्र सांबरे इकडे उपस्थित आहेत. साहेब स्टेजवर बसायचे आहे. त्याचप्रमाणे अधिक पाडेतून कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत. त्याच्यातले वसई खैरापाडा येथून निलेश जगन्नाथ आहेत, ते तिथून बसायचं आहे. त्याचप्रमाणे घासामधून देवंत कोले आहेत, ते तिथून बसायचं आहे. नैना कोले आहेत, त्यांनी सुद्धा इकडून बसायचं आहे. मथुरा जगन्नाथ इकडे आहेत, त्यांनी सुद्धा स्टेजवर येऊन बसायचं आहे. त्याचप्रमाणे उषा परेड इकडे आहेत, त्यांनी सुद्धा यायचं स्टेजवर बसायचं आहे. दीपा परेड यांनी सुद्धा स्टेजवर इकडे येऊन बसायचं आहे. इकडे आहे, त्यांनी इकडे बसायचं आहे. त्याचप्रमाणे बाबुली समाज उद्घाटन झालेलं आहे. आणि या पाड्याच्या वतीने एक जे पाहुणे मंडळी इकडे उपस्थित आहेत, त्यांचा एक छोटासा सत्कार समारंभ इकडे आपण आयोजित केलेला आहे. मी इकडच्या कार्यकर्त्या सुरेखा गुमाडे यांना विनंती करतोय की शाल नारळ फूल देऊन इकडे पालघर जिल्हा अध्यक्ष सामने साहेब आहेत, त्यांचा सत्कार करायचा. सुरेखा गुमाडे. उपाध्यक्ष अशोक मांगे साहेब इथे उपस्थित आहेत. वनिता वद्रे यांना विनंती करतो की शाल श्रीफल आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. वनिता वद्रे. त्याचप्रमाणे वसई तालुका कमिटीचे विलास परेड इकडे उपस्थित आहेत. निखिल बोंबाडे यांना विनंती करतो की शाल आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. कुसुम
मादी यांना विनंती करतोय शाल आणि श्रीफळ देऊन संतोष घाटाचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आदिवासी एकता परिषद वसई तालुका कमिटीचे रवींद्र सामरे इथे उपस्थित आहेत. दैना जाधव यांना विनंती करतो की शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. इथे उपस्थित आहेत वंदना बाली यांना विनंती करतोय की नारळांची फुल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे पाडा कमिटीचे शेवल कोल्हे उपस्थित आहे. नैना जाधव यांना विनंती करतो की नारळांची फुल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. ऐका नैना जाधव. युग पवार यांना विनंती करतो की नारळांची फुल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यांना विनंती करतो की फुल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. शीतल वंजारे आहेत का? त्याला विनंती करून फुल देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे इकडचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबू पाडवी इथे उपस्थित आहेत. सागर बरफ त्यांना विनंती करतो की फुल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सागर बरफ. या दीपा परेड अंकिता पवार यांना फुल देऊन सत्कार करते. काय का अंकिता पवार. आता कमिटीचा आपला सत्कार झाला, परंतु कोणता पण कार्यक्रम असतो, आंदोलनाचं त्याचं नियोजन कार्यक्रम कसा पार पाडावा याचं सगळ्यात जास्त टेन्शन घेणारे आपले सचिव प्रकाश जाधव यांचा सत्कार आपल्या पाड्यातील संजय वगैरे हे नक्की त्यांचा शाल आणि नारळ देऊन सत्कार करायचा. धन्यवाद. त्यांच्या अभावाने कारण त्यांच्याच प्रयत्न करून आज आपल्या साईनाथ पाड्यात एवढ्या मोठ्या समाज मंदिर
उभारलेला आहे. आता समाज मंदिर प्लस परत आपले गावकरी त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी सुद्धा सांगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिथे जिथे पाठपुरावा करायचा होता तिथे पाठपुरावा करून आज एवढी सुद्धा आपलं समाज मंदिर आपल्या पड्यात बांधलेलं आहे. या समाज मंदिराचा उपयोग हा आपला सार्वजनिक कामासाठी करायचाच आहे, परंतु सार्वजनिक कामं म्हणजे आपलं जे गुन्हा आहे, आपला काही मुलं शिकलेली आहेत, त्यांनी आपल्याकडे शनिवारी रविवारी येऊन बसावं, आपल्या मुलांना आपले जे समाज सुधार होऊन गेले आहेत, रात्री बिरसा मुंडा वगैरे आहेत, आपले कालुराम काका आहेत, बापूजी बांगडे आहेत, त्यांचा मला वाटतं आठवड्यातून एकदा इकडे येऊन समाज मंदिरात बसून त्यांना आपल्या नेत्याबद्दल माहिती देत द्यायला आणि सगळ्यांना त्याचा आसरा झालेला आहे. तरी लोकांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. यांच्या मागे फिरले किती वर्ष झाले. माझा पण छोटासा मुलगा होता, त्यासाठी मी एवढे फिरले. तरी पण मी आता त्यासाठी मी एवढा करते. खूप अडचण आपला हे समाज मंदिर किंवा भरपूर म्हणजे जागेवरून परिसरमध्ये वगैरे भरपूर आपल्याला नगरपालिकेतून पण हे सांगत होते का तुमचा काही पाठपुरावा करा तुम्ही, आम्ही इथे बांधून देणार नाही. आम्हाला सांगली साहेबांनी हे केलं, प्रोत्साहन केलं, तुम्ही बांधा, अडचण काय आली तर आम्ही आहे. कारण ते समाज मंदिरची पायरी जेव्हा बांधली तेव्हापासून हे सर्व उभं होतं, तर आपल्या लोकीलाच आहे. त्याच्यामुळे आज हे समाज मंदिर झालेलं आहे. तेवढं आम्ही समजून करतो. परिषदेच्या माध्यमातून एवढं मोठं काम केलेलं आहे. आपले कोणते नगरसेवक नाहीत किंवा कोणते लिडर नाहीत किंवा काय नाही, परंतु आज एवढं मोठं काम केलं सांगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली. कारण का आज आपला समाज सांगळे साहेबांच्या पाठीशी उभा आहे. सांगळे साहेब देशात ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे आपल्या लोकांची कामं पण करत आहेत. ज्या ज्यावेळी कोण अधिकारी काही कशी काम करते का त्याच्यासाठी संघटना केलेलं आहे. म्हणून तुम्ही आदिवासी एकता परिषद संघटना धरून चालले, तुमचं भरपूर काही हे होणार आहे, विकास भरपूर होणार आहे. फक्त समाजमध्ये बांधा म्हणून समाज एकत्र आला तर समाज मंदिर होते. तर समाज या मंदिरासारखेच तुमची समाज पण एकत्र वरती आला पाहिजे. जसा हा बंगलावरती गेला, समाज मंदिर वरती गेला तसा सगळेच वरती आले पाहिजे. असं बसून तुझा माझा भेदभाव झालेला आहे. हे म्हणजे तुमची एकीमुळे सगळं झालेलं आहे. आणि आपल्या अतिशय एकता परिषद संघटना
अशी आहे तर तुमची एकी ते पाठपुरामुळे सगळे चांगली कामं झालेली आहेत. तुम्ही एकी राहिलं तर तुमची कामं अजून भरपूर चांगली होतील. मग तुम्ही कोणी भडकवलं तर पुढे जाऊ नका, एकत्र या आणि एकत्र जाऊन तुमची कामं करून घ्या. एवढं मला धन्यवाद. आपल्या आदिवासी एकता संघटनेच्या बोर्डाचा उद्घाटन झालेलं आहे आणि आज आपला हा समाज मंदिर जो तयार झालेला आहे तो आता आपल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी जसं सांगितलं की समाज म्हणून तुम्ही सगळे एकत्र आले आणि तुमची एकीची जी ताकद ती उभी राहिली ती ताकद मला मिळाली आणि त्या ताकदीच्या आधारावर आपण या समाज मंदिरासाठी अर्ज करून त्याचा पाठपुरावा केला. आज 5-6 वर्ष झाली महानगरपालिकेमध्ये कोणी नगरसेवक नाही, महापौर नाही, सभापती नाही, तरी सुद्धा आज आपला हा समाज मंदिर उभा झालेला आहे. अशी कामं कुठे होत नाही. करायला गेलो तर काय सांगणार आपल्याला महानगरपालिकेमध्ये आता कमिटी नाही मिळत, नगरसेवक नाही मिळत, कोणत्या मीटिंगमध्ये आपण मंजुरी घेणार ही कारणं आपल्याला सांगितली जातात. परंतु जेव्हा आपण एकत्र आलो, अर्ज दिला, त्याचा पाठपुरावा केला आणि आज हा जवळजवळ 60 ते 70 लाखाचा याचा बजेट आहे. एवढाच आपण त्याच्याकडून निधी मंजूर करून घेऊन हा समाज मंदिर बांधून घेतला. या समाज मंदिराचा उपयोग आपल्याला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी झाला पाहिजे. आपले पाड्यामध्ये कोणता सार्वजनिक सण तुम्हाला साजरा करायचा असेल, कोणाच्या घरी लग्न कार्य असेल, जागा नाही, अडचण होते, तुम्ही इथे करू शकता. साखरपुडा आहे, माणसं आहे, म्हणजे तुम्ही आता आपल्या गावात घरामध्ये जर आपल्याला अडचण होत असेल तर तुम्ही इथे ते सगळं करू शकता. आज समाज मंदिर बांधून 2 महिने झाले ना तयार होऊन, बरोबर ना, तयार होऊन परंतु त्याला तारा लावून ठेवला. आज मला संजय विकास सांगितला की आपल्या इथल्या महिलांचा खूप मोठा म्हणजे आग्रह होता की 17 आपण महिलांचा एक तिथे छोटासा कार्यक्रम घेऊ, बरोबर ना. पण तो झाला का? नाही झाला. का नाही झाला? कारण याचं उद्घाटन झालेलं नाही. आता दुसरी गोष्ट, आज आपल्या पाड्यातच लग्न कार्य आहे. किती तारखेला आहे? 6-7 तारखे. पाड्यातलं सगळ्यांचं सगळं आदिवासी एकता परिषदेचा भूमी सेना लढेंगे हम सब एकी शिवाय शक्ती नाही, शक्ती शिवाय